देर इज नो ऑब्जेक्ट. या वाक्यात ऑब्जेक्ट नाही. याचं पॅसिव्ह वॉइस कसं करायचं? व्हेरी सिम्पल. तर लक्षात घ्या, एक वाक्य बघू. याचं असं करायचं पॅसिव्ह वॉइस. लक्षात द्या, याचं पॅसिव्ह वॉइस काहीच करायचं नाही. असं वाक्य आलं ना तर असं करायचं, यू आर ऑर्डर्ड टू. यू आर ऑर्डर्ड टू आणि पुन्हा V1 कॉम्प्लिमेंट. असं आलं तर काय करायचं? यू आर ऑर्डर्ड नॉट टू. बाकी तेच V1 कॉम्प्लिमेंट और एक्सटेन्शन. आणि समजा असं आलं आणि त्यात ऑब्जेक्ट नाही तर मग इथं कसं होईल? आताच दिले मी, यू आर रिक्वेस्टेड टू प्लस V1 कॉम्प्लिमेंट और एक्सटेन्शन. अशा प्रकारे ऍक्टिव्ह आणि पॅसिव्ह होतं. गॉट इट? समजलं का तुम्हाला? ऑब्जेक्ट नसेल तर काय करायचंय? यू आर ऑर्डर टू. यू आर ऑर्डर्ड डोंट असेल तर यू आर ऑर्डर्ड नॉट टू. आणि प्लीज असेल तर यू आर रिक्वेस्टेड टू. राहिलेलं वाक्य जशास तसे. सो लेट्स टेक एक्झाम्पल्स. आता आपण एक्झाम्पल्स घेऊ म्हणजे फास्ट कळेल तुम्हाला. एक 3 एक्झाम्पल घेऊ आपण. लेट्स टेक वन एक्झाम्पल ऑफ सिंपल कमांड, निगेटिव्ह कमांड, पोलाइट कमांड. डोंट राइट. चलो नेक्स्ट. लेट्स टेक one example of simple command, negative command, polite command of active and passive voice. Okay, first one. Give me that book now. Don't write. निगेटिव्ह कमांड मध्ये बोलतोय मी. डोंट राईट म्हणल्यावर लिहायचं नाही. गिव्ह मी दॅट बुक नाव. कोणती कमांड आहे? कोणती कमांड आहे? मोठ्याने सांगा. सिंपल कमांड. हाऊ डिड यू रिकॉग्नाइज इट? कसं कळलं तुम्हाला सिंपल आहे? कसं कळलं? इट बिगिन्स विथ V1. V1 नी सुरू झालंय. व्हॉट गिव्ह? हे पण आहे दॅट बुक. अरे आलं ना ऑब्जेक्ट. आता बघा बरं, हुम गिव्ह? हुम गिव्ह? मला, मी. इथं अजून एक ऑब्जेक्ट आलं बघा. 2 ऑब्जेक्ट आले. जेव्हा ज्याचं उत्तर हुमनी येतं ना त्याला आपण काय म्हणतो? इनडायरेक्ट ऑब्जेक्ट. ज्याचं उत्तर हुमनी येतं त्याला आपण म्हणतो इनडायरेक्ट ऑब्जेक्ट. आणि ज्याचं उत्तर व्हॉटनी येतं त्याला आपण म्हणतो डायरेक्ट ऑब्जेक्ट. राईट. आणि हे एक्सटेन्शन. दिस इज द अनालिसिस ऑफ सेंटेन्स. हे वाक्याचं झालं पोस्टमॉर्टम. केलं पोस्टमॉर्टम? डायग्नोसिस झालं. काय कळलं? की हे वाक्य सिंपल कमांड आहे. 2 ऑब्जेक्ट आहेत, कुठलंही घेऊ शकतो. एक घेऊ शकतो. आता याचं आपल्याला पॅसिव्हाइज करायचं. स्ट्रक्चर तुमच्या समोर आहेच ना? आहे ना? येस. पॅसिव्ह व्हॉइस. दिस इज ऍक्टिव्ह व्हॉइस ऑफ सिंपल कमांड. नाउ पॅसिव्ह व्हॉइस. कम ऑन टेल मी फास्ट. कसं होईल? पहिल्यांदा काय येईल? लेट. देर आर 2 ऑब्जेक्ट्स, इनडायरेक्ट ऑब्जेक्ट अँड डायरेक्ट ऑब्जेक्ट. यू मे टेक वन ऑफ देम. त्यापैकी एक कोणतंही घ्या. कोणतं घेणार मग? मी पण घेऊन होते. माय बुक पण घेऊन येते. एकाला आपण इकडे घेतलं तर एक ते एक्सटेन्शन होत आहे. मग काय करू? लेट मी. चल, मी पण चालेल, दॅट बुक पण चालेल. लेट मी पण दोन्ही एकत्र नको. लेट मी. त्यानंतर काय करायचंय? आता स्ट्रक्चर लक्षात समोर ठेवा. ऑब्जेक्ट झाला, लेट झाला, ऑब्जेक्ट झाला. आता काय घ्यायचं आपल्याला? बी. लेट मी बी. आता काय घ्यायचंय? स्ट्रक्चर बघा. V3. मग कोणाचं V3 घ्यायचंय? V1चं V3 घ्यायचंय. काय आहे V1चं V3? गिवन. लेट मी बी गिवन. आता राहिलेलं जे असेल ते काय असेल? एक्सटेन्शन. लेट मी बी गिवन
दॅट बुक नाव. इथं बाय प्लस ॲक्युझिटिव्ह फॉर्म ऑफ प्रोनाउन नाऊन येते का? नो. मग आता आपल्याला दुसरं म्हणजे ऑब्जेक्ट घेऊन करू. बरं सांगा बरं. हां सांगा पटकन. लेट दॅट बुक बी राहिलं. लेट दॅट बुक बी देन गिवन मी नाव. आता इकडे मी एक्सटेन्शन झालं. गॉट इट? कळालं का? आता आपण डोंटचं एक वाक्य घेऊ. डोंटचं घेतल्यानंतर तुम्हाला कळेल. आता डोंटचं घेतल्यावर त्याचं पॅसिव्हाइज कसं करायचं. चलो नेक्स्ट. सेकंड सेंटेन्स बघा इकडं. डोंट कट द ट्रीज हियर. डोंट कट द ट्रीज हियर. डोंट कट द ट्रीज हियर कोणतं झालंय? निगेटिव्ह कमांड. हाऊ डिड यू आयडेंटिफाय? कसं ओळखलं? डोंट प्लस V1. गॉट इट? मग आता डोंट आणि हे V1 आहे. आता कटच आहे. V1 V2 V3. मग इथं V1 समजायचं का V2 का V3? V1च समजायचं. इथं V1च समजायचं. पॅसिव्हाइज मध्ये ते V3 समजायचं. इथं V1च. कारण डोंटच्या पुढे फक्त V1 येत आहे. डोंटच्या पुढे काहीच येत नाही. V2 येत नाही, V3 येत नाही, V4 येत नाही, V5 येत नाही, V6 येत नाही. डोंटच्या पुढे फक्त काय येत आहे? V1 येत आहे. लक्ष नाही. डोंटच्या पुढे फक्त V1 येत आहे. लक्ष नाही. डोंटच्या पुढे काय येते? V1. मग आता डोंट कट तोडू नका. व्हॉट? काय आलं रे? व्हॉटचं उत्तर काय आलं? व्हॉटचं उत्तर आलं ते काय आहे? हे काय आहे? उत्तर काय आहे? त्याला काय म्हणतो आपण? ऑब्जेक्ट. व्हॉटनी जे उत्तर येतं त्याला काय म्हणतो आपण? ऑब्जेक्ट. डोंट कट व्हॉट. काय तोडू नका? द ट्रीज. डोंट कट द ट्रीज. ऑब्जेक्ट आलं. व्हॉट कट? व्हॉट डोंट कट. काय तोडायचं नाही? ट्रीज. व्हॉटचं उत्तर आलं ना ट्रीज, म्हणून ते ऑब्जेक्ट झालं. समजलं? आता एक्सटेन्शन काय आहे? आता याचा आपल्याला पॅसिव्हाइज करायचंय. स्ट्रक्चर सेकंड ठेवा समोर. सेकंड स्ट्रक्चर समोर ठेवा. पॅसिव्हाइजचं सेकंड स्ट्रक्चर समोर ठेवा. चला सांगा सुरुवातीला मी काय घेऊ? डोंट आल्यामुळे काय घ्यायचंय? डोंट काढून लेट नॉट घ्यायचं. लेट नॉट घेतला आपण. लेट नॉट. आता लेट नॉट घेतल्यानंतर ऑब्जेक्ट येणार आहे. डोंट आल्यामुळे नॉट घेतलाय आपण. इथं डोंट नव्हतं म्हणून फक्त लेट घेतलं होतं आपण. मग लेट नॉट. डोंट काढून लेट नॉट. कळालं सगळ्यांना? गॉट इट? लेट नॉट. हां द ट्रीज ऑब्जेक्ट. हां लेट नॉट द ट्रीज बी कट. लेट नॉट द ट्रीज कटच होते की तिने पण. हां लेट नॉट द ट्रीज बी कट हियर. समजलं? गॉट इट? सर्वांना समजलं? नक्की? ओके. आता आपण एक प्लीजचं वाक्य घेऊ म्हणजे आपल्याला लगेच कळून जाईल. म्हणजे व्हॉइस आपलं आज संपत आहे. आज व्हॉइस आपलं काय झालं? संपलं. एवढं वाक्य घेतली की नंतर मी होमवर्क साठी वाक्य देतो. ओके. सो एक वाक्य घेऊया आपण. प्लीज. इकडे बघा. प्लीज सेव्ह वॉटर फॉर फ्युचर. प्लीज सेव्ह वॉटर फॉर फ्युचर. आता याच्यामध्ये सांगा मला कोणता प्रकार आहे? What is the type of this command? Polite. How did you identify or how did you recognize polite command? Please plus V1. Polite है ना? Please V1. What save? Water. Water.